नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 24 ते ओवी 29 च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी थोडक्यात सांगितलंय की जड विनाशी अशी ही जी सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये जे काही नाम आणि रूपाला आलेलं आहे, त्या सगळ्याची उत्पत्ती ही मुळात कल्पनेतनं झालेली आहे. कल्पना जर कमी व्हायला लागल्या की आपला प्रवास मूळ तत्वाकडे सुरू झालाच. तो जो बीज रूपाने परब्रह्माचा अंश आहे, त्या परब्रह्माच्या अंशापाशी आपण मिळायला लागलोच. पण कल्पना थांबत जाणं, मावळत जाणं त्यासाठी आवश्यक आहे. जोपर्यंत कल्पनांचा खेळ चालू आहे तोपर्यंत ही नाम आणि रूपाला आलेली सृष्टी आपल्याला भासमान होत राहणार. पुढे भगवंत म्हणतात, मग तया ब्रह्म गोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमसहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. अहो, हे जे अनेक ब्रह्मगोल अर्थात ब्रह्मांड आपल्याला जे दिसतात ते ह्या अंशापासूनच प्रगट झालेत, भगवंताच्या अंशापासूनच प्रगट झालेत. परंतु प्रत्येक अंशापासून एक एक संकल्प स्फुरत जातो आणि असे लाखो कोट्यावधी संकल्प प्रगट होतात आणि त्यामुळेच असंख्य वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी आपल्याला निर्माण झालेली दिसते. या निर्माण होण्याच्या मुळाशी केवळ आणि केवळ हा संकल्प आहे. आता या सृष्टीमध्ये प्रगट झालेला जो काही आकार आहे, जीव आहे अर्थात चराचर आहे, त्याच्यामध्ये अंश रूपाने परब्रह्मच आहे. त्याचाच विस्तार सगळीकडे झालेला दिसतो असं सुद्धा म्हणणं चुकीचं आहे, कारण तो एकच एक आहे. त्याचा विस्तार होणं किंवा अंशात्मक राहणं असा काही भागच नाही. परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. अशी प्रचंड ही सृष्टी विस्तारली, परंतु प्रत्येक अंश हा परब्रह्मच आहे. आत बाहेर सगळीकडे परब्रह्मानेच व्यापलेलं आहे. त्याच्यापासून दुसरी कुठली गोष्टच नाहीये आणि त्याच्या आधाराशिवाय कुठली गोष्ट अस्तित्वात येणंही शक्य नाहीये. आणि जी येते ती केवळ कल्पनेच्या आधाराने. अशा प्रकारे हे परब्रह्म तत्वच सगळीकडे भरलेलं आहे. पण बघायला गेलं तर अनेक गोष्टींचा पूर आल्यासारखा दिसतो. ज्याप्रमाणे एखादी नदी आपली आपण वाहत असते, परंतु त्या नदीला पूर येतो किंवा पुढे जाऊन महापूरही येतो. मूळ नदीचं पात्र विस्तारतं, परंतु ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. नदीचा आकार बदललेला दिसतो, परंतु सगळीकडे पाणीच असतं. परंतु ह्या सृष्टीमध्ये काय घडतं? भगवंत म्हणतात, तैसे सम विषमत्व नेणो कैचे, वायांची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनींचे लक्ष दिसते. अहो, खरं तर सगळीकडं मीच, परमात्म स्वरूपच, परब्रह्मच. पण असं असताना ह्या सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी कशा काय निर्माण झाल्या? एकासारखी दुसरी गोष्ट नाहीये, म्हणून समविषम म्हटलंय. पण हे कसं काय झालं?
हे समजतच नाही. आणि एवढंच नाही तर वायांची चरा अचर रचे, म्हणजे सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टी प्रगट होतात. पाहता प्रसवतिया योनींचे लक्ष दिसते. आणि जन्माला येणारे हे जीव सुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे की लक्षावधी योनी निर्माण झालेल्या दिसतात. हे सगळं कसं घडतं काही समजत नाही. नेणो कैचे येरी जीव भावाची पालविये, काही मर्यादाच करू नये. पाहिजे कवण हे आघवे विये, तव मूळते शून्य. खरोखरच कोड्यात टाकणारी ही गोष्ट आहे. किती प्रकारचे जीव, किती प्रकारचे जीव प्रगट होत आहेत हे याची मोजदादच नाही, काही मर्यादाच नाही. येरी जीवभावाची पालविये, काही मर्यादाच करू नये. अहो काही मर्यादाच नाही, इतके असंख्य जीव वेगवेगळ्या योनीतनं प्रगट होत आहेत. पाहिजे कवण हे आघवे विये. अहो या वेगवेगळ्या जीवांना कोण जन्माला घालतंय, कुठून हे उत्पन्न होत आहेत, याचा शोध घ्यायला जर आपण गेलो तर तिथं काहीच सापडत नाही. मुळापाशी आपण जर जायला लागलो तर तिथं काहीच सापडत नाही. तव मूळ ते शून्य, हे कुठून प्रगट होतंय काही समजत नाही. म्हणून करता मुदल न दिसे, म्हणून करता मुदल न दिसे, आणि शेखी कारणही काही नसे. माझी कार्यची आपैसे वाढो लागे. काय चमत्कारिक गोष्ट आहे. अहो आपण जर जगामध्ये पाहिलं तर सगळीकडं काही ना काहीतरी घडताना दिसतंय, अर्थात कर्म होताना दिसतंय, कार्य घडताना दिसतायत. पण हे सगळं कोण घडवतंय, हे सगळं कोण चालवतंय. म्हणून जर बघायला गेलं तर कर्म करणारा करता सापडतच नाही. करता नसेल तर कर्म घडत नाही. कर्म कार्य म्हटलं की ते करणारा कोणतरी करता आलाच. परंतु म्हणून करता मुदल न दिसे, पण इथे तर करता दिसतच नाही आणि शेखी कारणही काही नसे. आणि मग हे मुळात का घडतंय, का प्रगट होतंय, हे जर बघायला गेलं तर मनाचं समाधान होईल असं काही कारणही सापडत नाही आणि शेखी कारणही काही नसे. थोडक्यात भगवंत म्हणतायत की अहो सृष्टीमध्ये तुम्ही बघा, अनेक कर्म अनेक कार्य घडताना दिसतायत, पण ही सगळी सृष्टी चालवणारा कोण, तो करता सापडत नाही. आणि करता सापडलेला नसल्यामुळे हे सगळं घडण्याचं कारण काय, ते कारणही सापडत नाही. परंतु बघायला गेलं तर सृष्टीरूपी कार्य मात्र वाढतच जाताना दिसतंय, ते काही कुठं थांबत नाहीये. माझी कार्यची आपैसे वाढो लागे. ऐसा हा जो प्रकार आहे ना सगळा, ऐसा करिते न विण गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. या ठिकाणी भगवंत कर्माची व्याख्या करतायत, पण हे कर्म अत्यंत व्यापक स्वरूपाचं कर्म आहे. अख्ख्या सृष्टीभर घडणाऱ्या गोष्टींना कर्म हे नाव दिलेलं आहे. सृष्टीचं जे कार्य चाललेलं आहे त्या कार्याला कर्म हे नाव दिलेलं आहे. आणि हे कर्म कसं, करिते न विण गोचरू, करता कुठेही दिसत नाही, फक्त कर्म घडताना दिसतं पण करता दिसत नाही. कारण करता अव्यक्त आहे, त्याला काही आकारच नाही, रूपच नाही, रंगच नाहीये.
परंतु असा अव्यक्त असलेला हा कर्ता, त्याच्यावर मात्र अनेक आकार मात्र प्रगट होताना दिसत आहेत. आणि हे आकार प्रगट होण्याचं जे कार्य चाललेलं आहे, जो उद्योग चाललेला आहे, निपजे जो व्यापारू तया नाम कर्म, असा हा जो व्यापार दिसतोय त्याला कर्म म्हणतात. अर्थात भगवंत आपल्याला हेच सांगतायत की ही जी सृष्टी आहे, सजीव आणि निर्जीव गोष्टींनी रचलेली ही जी सृष्टी आहे, त्या सृष्टीच्या मागचं कारण सापडत नाही. ही सृष्टी कोण चालवतंय तो करता सापडत नाही. त्यामुळे जे काही सगळं घडतंय तो कल्पनेचा खेळ आहे. हा कल्पनेचा खेळ कसा, तर ज्याप्रमाणे आपल्याला एक उदाहरण माहितीच आहे की ज्याप्रमाणे एखाद्या दोरीवर साप भासतो, पण तो साप कोणी तिथे बनवला का? तो साप प्रगट कसा झाला? कल्पनेतनं प्रगट झाला. पण साप बनवणारा तर कधीच सापडत नाही, कधीच दिसत नाही. केवळ कल्पनेचा खेळ असतो. म्हणून कल्पनेच्या मुळाशी आपण जायला लागलं की आपल्याला सगळ्या गोष्टींचा बोध व्हायला लागतो. या कल्पनाच कुठून प्रगट होतात, त्याचं मूळ काय आहे, त्याचं कारण काय आहे, तिथे आपल्याला जाऊन पोचलं पाहिजे. आणि त्यासाठी स्वस्थ बसलं पाहिजे, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, नाम स्मरणामध्ये मन विलीन व्हायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला आत्मबोधाचा स्पर्श होईल. हा सगळा भ्रम का निर्माण झाला, त्याच्या मागचं कारण सापडेल, उलगडा होईल. आपल्या गुरुदेवांच्या कृपेने आपल्याला तो उलगडा व्हावा, मन शांत व्हावं, संकल्प विकल्प रहित व्हावं, हीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.